सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत आज भीषण आगीची घटना घडली। प्लॉट क्रमांक 36 वर असलेल्या विमा एरोमॅटिक्स या सुगंधी रसायने तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली। आगीचे स्वरूप अत्यंत तीव्र होते। आगीमुळे उठलेले धुराचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसत होते। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। कंपनीच्या एका विभागात अचानक आग भडकली। रसायनांचा मोठा साठा असल्यामुळे काही मिनिटातच आगीने संपूर्ण प्लांटला वेढा दिला। या दरम्यान स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच माळेगाव MIDC, सिन्नर नगर परिषद आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। रसायनांमुळे आग झपाट्याने पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्यासह फोमचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला। सुदैवाने आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ कंपनी बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। या आगीत कंपनीची इमारत, मशिनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की केमिकल रिएक्शनमुळे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर पोलीस व संबंधित विभागाकडून पंचनामा केला जाणार आहे। औद्योगिक वसाहतींमध्ये वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कंपन्यांनी नियमित फायर ऑडिट करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।